अध्यक्ष महाराज, आपण विचार केला तर दिसून येईल की या राज्यात सभासदांना दिल्या जाणाऱ्या कर्जांपैकी केवळ 22 ते 25% कर्ज शासनाद्वारा म्हणजे सहकारी बँकांद्वारा, सोसायट्यांद्वारा पुरवले जाते आणि बाकीचे सारे कर्ज शेतकरी लोक खाजगीरित्या सावकारांकडून वगैरे मिळवतात. सांगण्याचा हेतू हा की 70% लोकांना कर्ज देण्याचा विचार आपल्याला करावयाचा आहे. जो गरजू आहे परंतु ज्याच्याजवळ तारण ठेवण्याकरिता कोणत्याही प्रकारची जमीन नाही, स्थावर इस्टेट नाही, म्हणजे जो पतवान नाही, अशांची गरज आपल्याला पुरवावयाची आहे. ती गरज पुरवताना त्याला जे कर्ज दिले जाईल ते तारणाशी संबंधित राहणार नाही. त्यांच्या परतफेडीच्या हमीची तत्त्वे निराळी राहतील आणि गरजू परंतु पतवान नसलेल्यांना गरज भागवणे हा त्यामागे मुख्य उद्देश राहील. यासाठी वेगळ्या प्रकारचे नियम करावे लागतील, तशा सहकारी संस्था स्थापन कराव्या लागतील. याकरिता गावातील सोसायट्यांची पुनर्रचना करावी लागेल. अशा प्रकारे सहकारी संस्थांची गावच्या पातळीवर पुनर्रचना झाल्यानंतर पत नसलेल्या वर्गाला कर्ज देण्याची आणि त्याच्या वसुलीची जबाबदारी त्यांनी आपल्या शिरावर नवीन पद्धतीनुसार घेतली. म्हणजे एक दिवस असा उगवेल की ज्या दिवशी हा पतवान नसलेला शेतकरी शेतीमालाच्या उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला आपल्याला दिसून येईल. गावच्या सोसायटीवर अशा प्रकारची जबाबदारी टाकल्यानंतर त्या सोसायटीला ही जबाबदारी नीटपणे पार पाडता यावी म्हणून तालुका किंवा जिल्ह्याच्या पातळीवर यंत्रणा उभारण्याचा विचार करावा लागेल. जिल्ह्याच्या पातळीवरील संस्थांचा अनुभव लक्षात घेतल्यानंतर त्या या दृष्टीने उपयोगी ठरणार नसतील तर दुसरे लहान घटक त्याकरिता निर्माण करावे लागतील. म्हणूनच या बाबतीत शासनाने कोणत्याही प्रकारची आग्रही भूमिका घेतलेली नाही. त्याला कमी दराने कर्ज दिले पाहिजे, त्याच्या पतीची मात्र निश्चिती नाही. शेतीच्या बाबतीत त्याला स्वयंपूर्ण करावयाचे उद्दिष्ट आपल्या डोळ्यासमोर आहे आणि अलीकडे विकास पावलेल्या नवीन शास्त्राच्या मदतीने त्याला पुरेसे भांडवल दिले गेले पाहिजे, हे निश्चित आहे. आर्थिक दृष्टीने कमकुवत असलेल्या माणसालाही सहकारी चळवळीत सहभागी करून घेता आले पाहिजे, हेही निश्चित आहे. हे सगळे सहकारी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सामुदायिक विचाराने झाले पाहिजे. सरकारने यासंबंधी अगदी शास्त्रशुद्ध भूमिका घेतली आहे. यासंबंधी बाहेरही निवेदन केलेले आहे. नागपूरला जेव्हा यासंबंधी चर्चा झाली होती तेव्हा मी हे विचार बोलून दाखवले होते. सरकारचा मूळ हेतू हा आहे की आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या वर्गाला जास्तीत जास्त सवलती मिळाल्या पाहिजेत, मदत मिळाली पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आवश्यक ती पावले टाकली जातील. म्हणून मला असे वाटते की आज जर माननीय सदस्यांच्या ठरावात सांगितल्याप्रमाणे एखादी समिती नेमण्याचा आपण विचार करू लागलो तर ही सगळी योजना अंतिम स्वरूप धारण करण्यास आणखी वेळ लागेल व ठराव आणण्यास त्यांचे जे उद्दिष्ट आहे त्यांची हानीच होईल. म्हणून त्यांनी आपल्या ठरावाचा आग्रह धरू नये असे मला वाटते. माझ्या म्हणण्याची ते योग्य